योद्धा न्यूज मराठी. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कारवाई. जबरी चोरी व घरफोडी प्रकरणातील तडीपार आरोपीला जालन्यातून ठोकल्या बेड्या. पिंपरी चिंचवड भोसरी MIDC परिसरातील एका बंद घरात घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आणि गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या एका सराईत तडीपार आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट 3 ला यश आले आहे. फारुख उर्फ फर्या सत्तार शेख वय 22 राहणार बालाजी नगर भोसरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला जालना येथून ताब्यात घेण्यात आले आहे. नेमकी घटना काय? दिनांक 25 मार्च 2026 रोजी रात्रीच्या सुमारास बालाजी नगर भोसरी MIDC येथील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी केली होती. या प्रकरणी भोसरी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 164 26 BNS कलम 309 6 331 3 331 4 305 3 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपी हा परिसरातून तडीपार असतानाही त्याने हे धाडस केले होते. अशी झाली कारवाई. गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्हे शाखा युनिट 3 चे पथक आरोपीचा शोध घेत होते. तपासादरम्यान पोलीस हवालदार संदीप सोनवणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की संशयित आरोपी फारुख शेख हा जालना जिल्ह्यात लपून बसला आहे. माहिती मिळताच पथकाने तातडीने जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या LCB मदतीने सापळा रचला. जालना येथील पोलीस अंमलदारांशी समन्वय साधून आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर युनिट 3 च्या पथकाने तातडीने जालना गाठून आरोपीला बेड्या ठोकल्या. जप्त मुद्देमाल पोलिसांनी केलेल्या समांतर तपासामध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून 25,000 रुपये किमतीचे सोन्याच्या मंगळसूत्रामधील 2 वाट्या व लहान मोठे 6 मणी अंदाजे वजन 2.06 ग्रॅम निवेदन पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आले आहेत. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जावरे, पोलीस हवालदार बाबा गर्जे, पोलीस हवालदार संदीप सोनवणे, पोलीस हवालदार भोसुरे, पोलीस हवालदार बोराडे, पोलीस हवालदार सुधीर दांगट, पोलीस अंमलदार 4337 भांगले, पोलीस अंमलदार 4337 भांगले. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात असून तडीपार गुंडांना कडक इशारा देण्यात आला आहे. या बातमीचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी.